टपा 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 वा बाहेर चला. हे उडायला लागले आता. आता खायला कस तुटून पडते. शाबाश. याचा कलरच असा भुरका झालाय पूर्ण मातीत भरून. नीट आंघोळच करत नाही. आणि आपलं व्हाईट पिकिंग्स चा छोटा भाऊ सिल्की बर्ड असं झालाय मस्त आता मारवडी. तर रामराम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आज अंडे वगैरे सगळंच दिलंय बरं का. सगळं घेतलं खाऊन बघा. अंडे चिलकी सगळं घेतलंय खाऊन. चला आता मला यांना सोडायचं आहे. खालच्या वावरात जायचं, कोथंबीरकडे चक्कर मारायला. युरियाचे जे डोस दिले होते ना आपण, त्याने काय फरक पडलाय का नाही ते बघावं लागेल. पण पहिलं कोंबड्यान वगैरे सोडून घेतो आधी. चला चला. मारका कसा मारका बघा लगे. तिकडे आहे भाऊ. काठीच घ्यावा लागेल. हा आता अरे हा तू इथंच राहिला का? उपाशीच राहिला का? आता जाय तसाच उपाशीच राहायला लागतोय. कळलं. परवा जे आपण हिरवं कापड बसवलं होतं ना, त्याला गौरीने 2 भोक्षे पण पाडून ठेवलेत. शिंगच गुपशिले काल. काय गौरी बाबा आपली एक. त्याला राज येऊन सोडायचे अजून इकडं. ए दामनी 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 अंड दिलं काय बाबा राज येऊन? कोंबडीचं अंडे. चला इकडं बा. चला 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 चला. मारवडी चल तिथून. अरे उडी चला मारवडी. अय चढले जाय ना पाहिलो. बस हिरवं कापड फाडायला मजा आली तुला आहे ना? हा हा शिंगड घाली ती अशी गोल गोल. चांगलं नवं कापडच वाटवावं लागलं हिनी. तर तू सोडणारच नाही. तसंच बसतो. चल चला 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 पळा भागो. चालले पिल्लाकडं. नाही हीच काढा म्हणजे आपल्याला कळ ना जो किती. थोडी उग भाजीला आपल्या घरी झालाय भाऊ. आता कोथिंबीरचा प्लॉट पण काढायला तयार. एक 5-6 दिवसात आहे ना इकडची काढायला येईन. 7-8 वळी काय असते ना त्या. आता भाऊ किती मोठी झाली बाबा. काढून राहिली गावा उपटीतान. कुठे दिसली गवार तुला? ही काही गवार आहे ती. अजून वेळ आहे बाबाकडे. हा ना. युरियामुळे काय फरक. हा मग युरिया फरक म्हणजे फक्त आहे थोडी. ही अजून आहे ना हे करंगळीपर्यंत आली का माझी अशी. मग झाली. अजून तरी 2 इंच वाढून द्यायची तिला. अजून 2 इंच वाढून द्यायची अजून म्हणजे झाली कोथिंबीर रेडी. पण काय हिरवीगार एकदम गावरान. वास बघा बरं येतो का कसा. लय भारी येतो वास. जे हायब्रिड कोथिंबीर असतात ना त्याचा आहे ना असा वास येत नाही. आता मी तुम्हाला वास तर सांगू नाही शकत, पण गावरानच लय भारी वास आहे मस्तपैकी. आणि हायब्रिड आहे ना इतका वेळेस माझ्या हात मरणाची मोठी झाली असती हायब्रिड. पण गावरान आहे ना हळूहळू वाढत असती. बघा आता अशी झालेली अशी एवढी होईनच लवकर. सकाळपासूनच गिऱ्हाईक चालू झाली. ते कोथिंबीर आहे का म्हणला अजून तर याच्यातच कोथिंबीर आहे. आता कशी काढून द्यावं त्याच्यामुळे ना 2-3 गिऱ्हाईक मागं लावून दिले. पण आपण असे घरी विकू शकतो जर आले तर. नाही तर मग डायरेक्ट मोंड्यालाच. आता कशा जुड्या होत्या आणि त्याच्यात मला एक विचारायचं होतं. आता आपण जुडी काढू ना कशाने बांधू मला नक्की सांगा. दोऱ्याने बांधू की रबराने बांधू की सुतळीने बांधू तेवढं नक्की सांगा. मस्तपैकी आता बांधायला पण आपण काहीतरी लावू जुगाड. झाली आता बऱ्यापैकी भारी कोथिंबीर झाली आहे. तुमच्या इकडे कोथिंबीरला काय भाव चालू आहे तो पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला आता आणि सोडून राहिलेत बाबा. सोलर चालू करा आता. तापला आता
पिंपळ पण आपला बघा किती मस्त हे झालाय, आता हिरवागार झालाय, पालवी फुटली त्याला. गवतच लई आहे, काय करणार ते. शाबाश. अरे वेलच आणलाय मी आता, बघा कसं गुतून घेतलंय. ऐ ऐ शिंगावरच हे झाली का ग. हे खाऊन सगळा सगळा खाऊन घे. इकडे जरा ज्या टाकीत आपण ते राजहंस सोडत असतो ना, त्याच टाकीत आलो होतो बरं का, थोडी साफसफाई करायला. काय जबरदस्त शेवाळ झालंय बघा ना त्यात, अशी लगदे शेवाळची डायरेक्ट मोठली. इथून काढतो आता मी, असा लगदाय. अरे बापरे. या बघा कसं शेवाळी, खालून पाणी काढलंय सगळं. तुम्ही या वर, आता मी देत तुम्हाला भरून बादल्या, लय डेंजर आहे. हा तुम्ही वर ते या. भो सगळी आता खरडून खोऱ्यानी घाम झालाय. इतकं शेवाळ निघले तुम्हाला बाहेर गेलं दाखवतो. इथून आहे ना एक खाली कॉक आहे, तिथून आहे सगळं पाणी बाहेर जात असतं. तिकडंच आता बाबांनी टाकलंय, दादाची तिथून दिसत असेल तुम्हाला. तरी पण बाहेर गेलं दाखवतो, कारण की मला काय दिसना, माझ्या हाईटपेक्षा मोठी आहे की. चला आता टाकीत पाणी येईन आणि सगळे सोडून घेतलं की एकदा खाली गेलं का मग जातो वर. हे आलं पाणी बघा, इथं सगळं शेवाळ येऊन पडलंय. ते काही गेलं इकडे गावतात पाणी म्हणून, पाण्यात मिक्स करून. हे बघा इकडं सगळं मिक्स होऊन गेलंय पाण्यात. कापलंय आता गवत शेळ्यांना मस्तपैकी. कुट्टी नाही करणार, तसंच देणार टाकून आज, कवळं गवत त्याच्यामुळं. आता कोयता इथंच ठेवतो, म्हणजे हरवणार नाही. लय हरवतो कोयता तिकडे न्यायवर, नेमकी याच्यात घालून ठेवतो मी. मग तिकडे गेलं का ते कुठं पडून जातो तेच कळत नाही. न्याथानी पडतो, 2दा-3दा झाले तर. त्यामुळे आता इथंच ठेवतो आंब्याला. उद्या परत मग इथूनच घेऊन तोडायचं आणि इथंच ठेवायचा. सकाळीच एक भाई आला होता बरं का, जे तुम्हाला मी कोथिंबीरचं सांगितलं ना, त्यालाच आहे ना अंडे लागत होते. 30-40 अंडे लागू राहिले. त्यांनी सकाळीच ऑर्डर दिली आहे, आता गोळा करून राहिलो. 2-3 दिवसात त्याला 30-40 अंडे गोळा करून द्यायचे. आता हे आपले काही आणि मुरली बाबांचे काही असे करून देऊ आपण त्याला. लय जबरदस्त ऊन आहे राहिले भाऊ, आणि मी एकटं आहे ना बिना चपली चालू आहे, नुसतं पाय पळू राहिले. लय जबरदस्त आगा उभं राहिली. आता आपलं जांभळीचं झाड पण आता मस्त यायला लागलंय. यावर्षी काय माहिती जांभळ यायचं का नाही त्याला, पण पालवी वगैरे एकदम मस्त फुट राहिली, हिरवगार झाडे. काय माहिती आता यायला पाहिजे बरं का, कारण की 3-4 वर्ष तर ऑलरेडी होऊन गेलेत. 3-4 वर्षानंतर झाडाला फळं यायला चालू पण होतेत. आता हे किती वर्ष घेत आहे काय माहिती अजून. पण आपले अंडे निघायला आता चालू झालेत, त्याचा खरा आनंद आहे मला. कारण की तितके दिवस अंडेच नव्हते, 3-4 महिने झाले अंडेच नव्हते आपल्याला फायनली. चला भाऊ झाला टाईम घास कापायचा. आज शेवऱ्या पण कापायला लावणार आहे बाबाला मी. सकाळीच आमचं दुपारीच म्हणणं झालं बरं का, बाबाला म्हणलं इथून आहे ना आपण एक अशा आपल्या छातीच्या लेवलनी कापून घेऊ, म्हणजे कसं होईन हे आहे ना खोड ढोलं होईन, मोठं होईन असं, आणि या फांत्या आपल्याला मग नंतर भेटते ना. असं चाललंय आता, बघू बाबा काय म्हणतात. बाबा तर म्हणले बरं कापून टाकू. मस्त झालंय आता हे. शेंडे उडावच लागते, नाही तर ते नुसते बारीक राहीन खाली, नुसतं वर पळण. काही ठिकाणी असं वाळायला लागलंय, काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. असं काय पाला मोठा आहे बाबा याचा. तिकडं बाबाने आता शेवरी कापायचं काम चालू केलंय. त्याच लेवलला कापा सगळ्या आता. या बरं पुढची. वाचतीच वरती. छोट्या मोठ्या आपण सगळ्या त्याच लेवलने कापू राहिलो, कारण की मग नंतर तिथूनच फुटाव. त्याच्यामुळं इथं बंटी माझ चाललाय आता घास. एवढा झालाय कापून, गरम लागू राहिलंय घासातलं. या वाफ्याला पाणी नाही दिलं ना आज, यांना पाणी दिलं बरं का कापायचं होतं, त्याच्यामुळे पाणी नाही दिलं तर गरम वाफा सुटलाय. आज आहे ना मी घासाची कुट्टी करतोय बरं का, हे शेवरी घास वगैरे सगळ्याची. बघतोय खात्यात का नाही, फर्स्ट टाइमच करून राहिलोय. खाणार तर आहे बरं का. शेवरी घास म्हणतो या शेवऱ्याच नाही, या शेवऱ्या हे नारळाचे काढून ठेवलेत बाबांनी.
आणि त्याच्या खाली घास आहे. बघतो आता, खातो म्हणतो. करतो आता कुट्टी. शेळ्यांना अशीच टाकन एखाद्या वेळेस डायरेक्ट, आणि गौरीला थोडा भुसा मिक्स करून टाकन. नको भाऊ भुसा मिक्स करायला, फुल फुगलेली गौरी आता. तशीच टाकतो गौरीला पण. टाकली आता शेळ्यांना कुट्टी, एकदम मजेत खाऊ राहिल्यात. इथं त्याच्यातच गेली बोपार. ओके, यांचं झालं आता. इकडे मोठ्या शेळीला तुटक टाकली, गौरीला डायरेक्ट टाकलंय आता तिथंच. झालं तर गौरीला टाकलंय. मला याच्यात थोडा घास घ्यायचा आहे बरं का, पाखरांना टाकायला. ओके, घेतला. थोडा कशात तरी घेतो, म्हणजे तिकडं पाखरं खातेन. व्हाईट पिकिंग्सला सुद्धा आता घास टाकलाय, त्यात थोडं पाणी टाकलंय, मस्त खाऊ राहिले. चला आता घेतो कोंडून. शेवटचं एक आजचं अंड पण निघलंय. आज 7 अंडे निघले. आज तर डायरेक्ट हॅट्रिकच झाली. पण एक विषय झाला की मी सगळ्या घासाची कुट्टी करून टाकली. उद्या सकाळी त्याला काहीच राहिलं नाही. आता उद्या सकाळी लय आरडते, पहिलं लवकर गवत आणावं लागून उद्या सकाळी. चला तर म्हणजे मग आजचा व्हिडिओ आपण इथं संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये उद्या 5 वाजता. टाटा, बाय बाय.